नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण मानवी पचन संस्था थोडक्यात समजून घेणार आहोत। मानवी पचन संस्थेची सुरुवात तोंडापासून होते। तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला सुरुवात होते। तोंडातील अन्न दातांनी बारीक चावले जाते, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात। त्यानंतर आहे लाळ ग्रंथी। कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होते। तेथून ती नलिकेतून तोंडात येते। अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते। त्यानंतर अन्नाचा प्रवास आहे ग्रसनीमधून किंवा घशामधून। अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते। त्यानंतर आहे ग्रासिका। ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य ही ग्रासिका करीत असते। असा हा अन्नाचा प्रवास पुढे जाऊन यकृतामध्ये जातो। यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो। यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे। यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते। यामध्ये यकृत आणि स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो। हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते। स्निग्ध पदार्थांच्या पचनास या पित्तरसामुळे मदत होते। पित्तरसात क्षार खूप मोठ्या प्रमाणात असतात। त्यानंतर अन्नाचा प्रवास आहे तो स्वादुपिंडात। स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो, त्यात अनेक विकरे असतात। त्यानंतर आहे जठर। अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात। जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठर रस स्त्रवतो। जठरात आलेले अन्न घुसळले जाते। हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जाठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते। जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते। खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते। हे जठराचे कार्य अन्न पचनासाठी आहे। त्यानंतर आहे लहान आतडे। लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असून तेथे प्रामुख्याने अन्नाचे पचन शोषण होते। लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात। अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते। मोठ्या आतड्यांची लांबी सुमारे 1.5 मीटर असते। येथे फक्त पाण्याचे शोषण होते। मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा भाग जोडलेला असतो। लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो। अन्न पचन क्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात। धन्यवाद मित्रांनो, अशा पद्धतीने पचन क्रिया किंवा पचन संस्था थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघितली। खूप खूप धन्यवाद।